लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंग करण्याकरता मैदानाच्या आत उतरा. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या या संभावित लढतीपैकी शेवटची लढत आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये कोणते मॅच असतील. हा मॅच 3 षटकांचा होईल. नाही पुन्हा एकदा बदलाव केला जातो. कुणाल पाटील सांगतायत की असू द्या 4 षटकांचा आपण खेळू, मात्र पटापट खेळा. उद्याच्या दिवसामध्ये ज्या लढती आहेत त्या लढतींचं आपण वर्णन करूया. उद्याच्या ज्या रजनी स्पर्धेमध्ये कोणते कोणते संघ लढतील हे आपण चर्चा करूया. रजनी स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये ह्या लढती होणार आहेत. अमीन बॉईज वसई फाटा विरुद्ध एकविरा नायगाव. हा पहिला मॅच तुम्ही या मैदानावर बघणार आहात. त्याच्यानंतर दुसरा मॅच असेल तो कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ विरुद्ध, दुसरा मॅच असेल तो गावदेवी कोलशेत विरुद्ध पद्मावती प्रसन्न उमळमान. तिसरा मॅच असेल कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ विरुद्ध स्वरा 11 राजावळी. चौथा मॅच असेल MCC कासार वडवली विरुद्ध गावदेवी धानेव. ह्या लढती तुम्ही उद्याच्या या संभावित लढती म्हणजेच डे 2 मध्ये पाहणार आहात. समीक्षा साई स्पोर्ट्स बापाणे म्हणजे समीक्षा टायगर्स बापाणे संघाचा संगणक आयोजकांची संपर्क साधा. आयोजकांशी आपण संपर्क साधा. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 12 इनिंग्स झालेत, 48.5 षटकं झालेत, 506 धाबा या खेळपट्टीवर पाहिल्यात. 51 विकेट्स 51 म्हणजेच विकेटचे 50 सुद्धा गाठले. 37 फोर, 13 षटकार, 14 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झालेत आणि एक्स्ट्रा अतिरिक्त धाबा 40 आलेले आहेत. ही चांगली महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला आमचे मॅन्युअल स्कोअर अपडेटर विजय कांबळे देत आहेत. त्यानंतर आपण बघतायत 28 चांगले झेल टिपले गेलेत. 15 फलंदाज धावबाद झालेत. लेग बिफोर पद्धतीने 2 फलंदाज बाद झालेत. 6 फलंदाज त्रिफळाचीत झालेत. 1 फलंदाज स्टंपिंग झालाय. 51 टोटल विकेट्स 51 हे वर्णन केलंय विजय कांबळे. आमचे चांगले स्कोरर आहेत, मॅन ऑफ गोल्डन फिंगर. दुसऱ्या बाजूला आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोअर अपडेटर आदरणीय सन्माननीय कामेश पाटील. आणि मॅच स्टार्ट होतोय. स्ट्राईक इनकडे फलंदाज राहतोय दिव्येश, नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज राहतोय तो सीट अँकर रोल अदा करणारा खेळाडू आहे विशाल पाटील, मागच्या मॅचचा हिरो. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरता. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. गोलंदाज तयार. चेतन याचा पहिला चेंडू यष्टी रक्षकाला चकवतोय. प्रणय मात्रे यष्ट्यांच्या पाठीमागे आणि बाईचा इशारा पंच हितेंद्र भोईर याने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एका अतिरिक्त धाबेची खातं उघडलंय. संघाकरता 1 धाव फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण बघतोय शालेय जीवनामध्ये 10वीच्या परीक्षामध्ये 1 गुण जसा महत्वाचा आहे, राजकारणामध्ये 1 मत जसं महत्वाचं आहे, तसेच क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये 1 धाव फार महत्वाची आहे. आणि 1 धाबेनिशी खातं उघडलंय. मग ती बाईज असो, लेग बाईज असो, वाईड असो, ती धाव फार महत्वाची आहे. क्लीन बॉल त्रिपाव उद्ध्वस्त. विशाल हा फलंदाज गोल्डन डकवर आणि एकच जल्लोष होत आहे. गॉन. कमॉन डीजे. काही चांगला इन कटर चेंडू टाकला गेलाय. फलंदाज बघितला आपण बाद झाला विशाल. पहिल्या मॅचमध्ये अगोदरच्या मॅचमध्ये सीट अँकर रोल अदा केला. 30 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला येताना दिसलाय. चेतन मात्रे याने मागच्या मॅचमध्ये 2 षटकं टाकले. पहिल्या मॅचमध्ये 2 षटकांमध्ये 11 धावा देऊन 2 सफलता प्राप्त केल्या. दुसरा मॅच खेळत असताना चेतन मात्रे यांनी 1 षटक टाकलंय, 5 धावा दिल्या आणि 2 सफलता प्राप्त केल्यात. त्याच्यानंतर आता तिसरा मॅच खेळत असताना त्याच्या गोलंदाजीतील दुसऱ्या चेंडूवर तो सफलता प्राप्त करतोय. याचाच अर्थ 5 विकेट्स होल, 5 विकेट्स होल. पहिला असा गोलंदाज आहे ज्याने 5 गडी बाद केलेत या टुर्नामेंट्समध्ये. म्हणजे चांगली बहरदार, उठावदार, ठसा उमटवणारी कामगिरी करतोय हा गोलंदाज. आणि खरं तर इकॉनॉमिकल, खूपच कमी धावा त्याने खर्च केलेत आणि खूप चांगला त्याचा गोलंदाजीचा मारा होतोय. तिखट मारा, उजव्या हाताने चांगली गोलंदाजी ही त्याची शैली. बॅटचं एज लागलंय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक
नंदकुमार होता, त्याच्या हातापर्यंत चेंडू पोचेपर्यंत एक धाव मिळाली. एका धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 2. रणजित गिनी साहेबांनी 2,000 रुपये दिलेत, ते थोड्या वेळातच घेऊन जा, कारण 2,500 रुपये दिलेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा आपण बाकी ठेवलाय, लक्षात घ्या. गोलंदाज तयार. डावी इष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू आहे, पंचाने वाईड घोषित केलंय. अतिरिक्त धाबेशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचली ती 3 वर. आता एक असा फलंदाज हवा आहे जो विशाल पाटील सारखी बहरदार खेळी करेल. मागच्या मॅच मध्ये विशाल कामी आला, आता जोखीम जबाबदारी स्वीकारायला हवी दिवेश किंवा हितेश याने. चेतन याने आजच्या दिवसातील पहिला वाईड चेंडू रिलीज केलाय. खरं तर तो डावी एष्टी पाहत होता, लक्ष त्याचं होतं डावी एष्टीवर, मात्र तो डाव्या एष्टीच्या बाजूने चेंडू जातोय. पॉवर प्लेचे षटक, 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मिड विकेट. शॉट ऑफ लेंथ चांगल्या पद्धतीने चेंडूला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये खेळला. एक धाव पूर्ण केली. एका धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली 1 बाद 4 वर. आतापर्यंत जर चेंडूंचा विचार केला तर ह्या इनिंगमध्ये 4 चेंडू टाकून चाललेत आणि धावसंख्या धावफलकावर आहे ती 4. 1 बाद 4. संकट तर आलेत, जिद्दीने तोंड द्यावा लागेल. संकटाने जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता, आणि बुद्धिमत्तेचा वापर इथे फलंदाजाला करावा लागेल. चांगला खोलवरट्यामध्ये चेंडूला खोदून काढलाय. चांगला ड्राईव्ह कार्पेटच्या साह्याने. बघता बघता दुसरी धाव चोरली जाते. 2 धाव मिळत आहेत हितेश या फलंदाजाला. हितेश यांनी 2 धावा कमावल्या. या 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 6 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. हितेश म्हटलं तर आपल्या या स्पर्धेचे मॅनेजमेंटची भूमिका अदा करणारे सागरजी भोईर यांचे बंधू आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत. डाव्या बाजूला या स्पर्धेचे सर्व आयोजक संयोजक अमित दादा केदारनाथ पाटील यांना तुम्ही पाहत आहेत. त्यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या व्यासपीठावरून खाली जातानाच कुणाल पाटील, चांगलं व्यक्तिमत्व, आणि दीपेश पाटील रन मशीन धावांची. आता चांगला गॅपमध्ये फटका होता. शतरक्षकाने 100% योगदान दिलंय. तेजस नेहमीच मी त्याला चित्याच्या प्रमाणेच म्हणत असतोय, चित्याप्रमाणे तो दहाड मारत असतोय. 1 धाव. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 7. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर पतू पॅकर्स शिवचंद्र संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चेकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुन्हा येऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. चांगले गीत या ठिकाणी रचली जातात. निश्चितच या गीताचे गीतकार गायक यांचं नाव सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन, कारण कालच्या दिवसात आमची भेट झाली होती अनिमेश ठाकूर यांच्यासोबत आणि खूप सुंदररित्या गीतं त्यांनी गायली होती कोसमाई चषक 2021 मध्ये फायनल डेला. आणि अशातच आपण बघितलं होतं अनिमेश ठाकूर याला अलकेश बंटी यांना, जे गीतकार होते कोसमाई चषकावर जी गीतं रचली होती त्या गीतांचे. आणि आता मात्र चांगले गीतकार बघतात आपण अमित दादांवर रचलेली गीतं आहेत. छोटा पॅक बडा धमाका त्यांनी केलाय. भव्य दिव्य रजनी स्पर्धा या स्वर्गीय नागेश काका मैदानावर ठेवून. आता पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आहे ती 7 धावा. नंबर 2चे षटक टाकण्याकरता विनोद परेड आलाय. एक चांगला खेळाडू आहे, त्याने सुद्धा सातत्य दाखवलाय. भूपेंद्र हा लॉंग ऑफ मध्ये चेंडूला हवेत उचलले. मिडॉन क्षेत्रामध्ये कुणी क्षेत्ररक्षक नव्हता. बघता बघता 2 धावा कदाचित मिळतील आणि फेकी येईपर्यंत या 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या झाली 1 बाद 9 रन्स ऑन दी बोर्ड. रजनी स्पर्धा म्हटली तर पहिला मॅच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 नोव्हेंबर 1979 साली वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा पहिला मॅच रजनी स्पर्धेचा झाला होता सिडनी क्रिकेट ग्राउंडवर. आणि त्याच्यानंतर अनेक रजनी मॅचेस आपण बघतायत. 22 फेब्रुवारीचा तो दिवस ज्यावेळेस भारतीय संघाने हा मॅच इंग्लंड विरुद्ध खेळला होता. ओहो, काय चांगलं कमबॅक केलं गोलंदाज विनोद परेड याने. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. फलंदाजी जी होते ती सुस्तावलेली होते, मंदावलेली होते.
जे त्यांच्यामध्ये तंत्र, जी स्फूर्ती, जी ऊर्जा अगोदरच्या मॅच मध्ये मी पाहिली ती ऊर्जा मला दिसत नाही पतू पॅकर्स या संघामध्ये. कारण काय, विशाल वास झालाय आणि त्या व्यतिरिक्त एखादा खेळाडू खेळपट्टीवर तग धरून राहणं फार महत्वाचं आहे. आता गॅप मध्ये फटका खेळलाय, चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने गेलाय, बघता बघता 2 धावा हितेश पूर्ण करतोय आणि या 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 11. 1 षटक 3 चेंडूची समाप्ती. चालू असलेल्या मॅच मध्ये पतू पॅकर्स जुचंद्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. 11 वर 1 गडी बाद. चांगली खेळी, टिकाव धरून देणं राहणं फार महत्वाचं आहे, तग धरणं फार महत्वाचं आहे. 11 जानेवारी 1973 साली जन्मलेला राहुल द्रविड दी वॉल याची आठवण मला करून देणारा क्षण पाहायला मिळतोय. तग धरून राहणं फार महत्वाचं असेल. हितेश या खेळाडूला बुडान क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय, चेंडू जातो लॉंग ऑन मध्ये आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. खरंच ज्यावेळेस राहुल द्रविड हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला त्यावेळेस त्याच्यावर भरपूर टीका होत गेली की एक दिवशी मॅचमध्ये तो चांगली खेळ करणार नाही. मात्र त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी धावा किती केल्या मित्रांनो, 10,889 एक दिवशी मॅच खेळत असताना. आणि टेस्ट क्रिकेटचा जर विचार केला तर 13,288 धावा त्याच्या खात्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दी वॉल का म्हटलं जायचं, तो टिकून राहायचा, चांगली खेळ पेश करायचा. तशीच गरज आता फलंदाजी करणाऱ्या पतू पॅकर संघाला. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय, 1 धाव पूर्ण केली आणि चोरट्या स्वरूपात या 2 धावा त्या पूर्ण केल्यात. इथे आता रन मशीन कामी येतोय, धाव गती येते, धावांना गती मिळते, धावांना चालना मिळते. 1.5 चेंडूची समाप्ती, धाव संख्या 15 धावा. शेवटचा चेंडू असेल विनोद परेड याचा. विनोद परेड याच्या या 5 चेंडूंमध्ये 8 धावा धाव फलकावर येताना दिसत आहेत. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तुम्ही बघतायत भूपेंद्र याला. त्याच्यानंतर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तेजस उंदरे बघतायत. स्कोअर लेग, फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने आणखीन एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि शॉर्ट मिड विकेटमध्ये नंदकुमार याला. इनसाइड आउट, पॉपिंग क्रीजचा चांगला वापर. मितेश शिंगोटे याच्या हातापर्यंत चेंडू पोहोचतोय शॉर्ट कव्हर क्षेत्रात. 1 धाव मिळाली, 2 षटकं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना पतू पॅकर्स जुचंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 16 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत कमान डीजे. प्रसन्न वातावरण करण्याचं काम करतात आमचे डीजे. दुसऱ्या बाजूला चांगला फिटनेस दाखवत असताना, पायाला दुखापत असताना सुद्धा मैदानाच्या आत उतरून चांगली गोलंदाजी पेश करतोय विनोद परेड. विनोद परेड याचं हे लास्टचं षटक होतं, म्हणजेच बघितलं आपण या सामन्यामधील ते शेवटचे षटक टाकण्याकरताच असेल आणि संघाचं हे दुसरं षटक होतं. त्याने 9 धावा मोजल्यात. 2 षटकांमध्ये 16 धावा. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांची आठवण करून देणारा क्षण मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आता धावपळकावर येत आहेत. दिविश आणि हितेश खेळतोय 9 चेंडूत 13 या धावसंख्येवर. 16चा आकडा इथे आलाय. 16 मार्च 2012 सचिन तेंडुलकर सरांनी त्यांच्या जीवनातील, त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचं वनडेमधील जे शतक झळकावलं होतं 49व बांगलादेश संघाविरुद्ध, आणि ती आठवण मला इथे झाली. 16चा आकडा धावफलकावर आलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आले विकास याचा हा चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने खेळलाय फलंदाजाने. खरं तर आत वळणारा चेंडू होता. अंतिम क्षणी बॅटचा हलकस एज लागलाय. 1 धाव, एका धावेची धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 17 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून व्हायला हवी. आता जर वेळेकडे जर आपण लक्ष दिलं तर भरपूर वेळ वाया गेलाय आणि 2:38 झालेत. 1:27 चेंडू पडला होता पहिला. 1 धाव चोरट्या स्वरूपात घेण्याचा मानस केलाय. विकेट पतन होऊ शकतंय. पंचाने वाईट घोषित केलं या चेंडूला. विकेटचं पतन होतोय. 2 गडी बाद. धाव संख्या 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट.
हितेश 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही येऊ शकताय. हितेश येत आहेत आणि नवीन फलंदाज लवकर जा. टाइम आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतोय. यंदा मी 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करत होतो. BJP ट्रॉफी भारतीय जनता पार्टी चषक 2021 मध्ये आणि त्या देवदल येथील मैदानावर टाइम आउटच्या स्वरूपात सुद्धा फलंदाज बाद होताना दिसलाय. आणि एकतर नायगावच्या मैदानावर आपण बघितलं की फलंदाजाला अडथळा निर्माण केल्यामुळे क्षेत्ररक्षकाने अडथळा निर्माण केला गेला. फलंदाजाने अडथळा निर्माण केला म्हणूनच फलंदाजाला बाद करण्यात आलं होतं. या नियमावली क्रिकेटचा आहेत. त्या क्रिकेटच्या नियमावली लक्षात धरणं फार महत्त्वाचं असेल. 2.1 चेंडूची समाप्ती. धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. अजून जर विचार केला तर 11 बॉलचा मॅच शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये 11 चेंडू शिल्लक आहेत. या 11 चेंडूमध्ये किती धावा येतील हे प्रश्नचिन्ह उद्भवलंय. वेळ भरपूर वाया जातोय. खरंच या ठिकाणी आपण बघतोय एकत्रित येऊ नका मित्रांनो. टीम मीटिंग करू नका, एकत्रित येऊ नका. याआधीच तुम्ही ठरवा की आपल्याला कोणता गोलंदाज वापरायचा आहे आणि कुठे आपला फिल्डर लावायचा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरता हे नियम पाळा. विकेट जरी पडला तरी कुणी जवळ येऊ नका. हा शानदार फटका आहे गली क्षेत्रामध्ये फलंदाजाने पटकावलाय आणि इथे मात्र 2 धाव मिळतात या फलंदाजाला. स्ट्राईकिंगकडे फलंदाज येतोय आर्यन भोईर. त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल. 2 धावण्याची धावसंख्या 20 धावा. एकत्रित येऊ नका ही अधिकृत माहिती आम्हाला या स्पर्धेचे आयोजक संयोजक आमच्यापर्यंत देत आहेत. कारण भरपूर वेळ गेलाय. या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला रजनी स्पर्धेचं शानदार दिमागदार डोलदार जे आयोजन केले अमित दादानी. शॉट ऑफ लेंथ बॅटचं एज अँड टेकन. विकेटचं पतन. आर्यन भोईर याला परतावं लागतंय. गॉन. काही चांगला झेल टिपलाय यष्टिरक्षक प्रणय म्हात्रे याने. प्रणय म्हात्रे हा सुद्धा एक चांगला स्फोटक फलंदाज आहे. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आहे. याचबरोबर आर्यन बाद झाल्यानंतर आता दीक्षित पाटील गेल्या मैदानाच्या आत. दीक्षित हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. JPL जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांनी चांगली गुणवत्ता सिद्ध केली आणि आता सुद्धा तो गुणवत्ता सिद्ध करण्याकरता सज्ज झालाय. याआधी आपण बघितला द ग्रेट मराठा परिवार आयोजित त्या टुर्नामेंट्समध्ये द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये सुद्धा बहरदार खेळी पेश केली होती दीक्षित पाटील या फलंदाजाने पतू पेकर्स जुचंद्र संघाकडून खेळत असताना. षटकातील आता पुढील चेंडू. ओहो, कदाचित हा सुद्धा एज होता की काय. गोलंदाजाचे दोन्ही हात डोक्यावर येत आहेत. झेल सुटला गेलाय आणि अशा रीतीने धावा आहेत. धावपैकी 20 धावा. 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर सुपर 4 मध्ये जाण्याची संधी आहे या दोन्ही संघांना. 20 धावा 3 गडी बाद. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपतोय क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. भूपेश कोणती चूक करत नाही. परतावं लागतं फलंदाजाला. गॉन. डीजे सध्या बंद केलाय आणि विकेटचं पतन झाल्यानंतर धावा लागले. धावपैकी 4 गडी बाद 20 धावा. काय चांगला झेल टिपलाय. दीक्षित पहिल्या चेंडूला स्मॅश करण्याच्या नादामध्ये गोल्डन डकवर बाद होतोय. 4 गडी बाद 20 धावा. 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर ही बिकट स्थिती ओढून घेतलंय पतू पॅकर्स जुचंद्र या संघाने. म्हणूनच मी म्हटलं होतं की विशाल हा एकटाच फलंदाज नाही जो चांगल्या धावा जमवतोय. तुम्हाला सुद्धा संधी आहे. मधल्या फळीमध्ये संकट मोचकाची जबाबदारी तुम्ही सुद्धा स्वीकारायला हवी. नवीन फलंदाज गेलाय जितेंद्र पाटील. JPL जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये ओम साई जुचंद्र संघाचं प्रतिनिधित्व करत होते. पॅकर्स होते आणि अशातच त्यांच्याच संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. आणि जुचंद्र प्रीमियर लीग पहिलं पर्व ज्याच्यावर त्यांनी आपलं नाव कोरलं होतं आणि त्या संघाचे संघ मालक मैदानाच्यात उतरलेत. जितू स्ट्रायकिंगकडे. या षटकातील आता शेवटचा चेंडू गोलंदाजाचा. चेंडू हवेमध्ये. पुन्हा जोरदार आवाज आलाय. 1 धाव पूर्ण केली फलंदाज
द्वारे दुसरी धाव घेण्याचा मानस केलाय. कदाचित 3 धावा सुद्धा होऊ शकतात. जितेंद्र याला धावण्याची संधी होती आणि त्याने या 3 धावा चोरल्यात. या 3 धावा जात आहेत फलंदाजाच्या खात्यामध्ये. या 3 धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना पतू पॅकर्स जुचंद्र संघाची धावसंख्या 4 गडी बाद 23 धावा. टीम मीटिंग करू नका मित्रांनो, कोरोनाचा खतरा अजून संपला नाही, म्हणूनच नियमांचं पालन करा. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक मध्ये संधी देतोय आमच्या डीजे वादकाला, मात्र ते नाही आहेत. म्हणजेच 3 षटकांमध्ये इथे 23 धावा बनल्यात. चांगलं क्रिकेटचं आयोजन केलंय, चांगलं संयोजन आणि त्यांना चांगली साथ या ठिकाणी मिळतोय. खरं तर आपण पुन्हा एकदा कौतुक करूया या स्पर्धेकरता ज्या व्यक्तींनी चेंडूंची व्यवस्था केली त्यांचा सुद्धा उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे. आदरणीय सन्माननीय तुषार दयानंद गावडे, कैलासवासी केशरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेकरता लागणारे चेंडू उपलब्ध करून दिलेत. आदरणीय सन्माननीय निलेशजी प्रकाश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा स्पर्धेकरता लागणाऱ्या चेंडूची व्यवस्था झालेली आहे. आदरणीय श्री विनय ईश्वरदास पाटील व सौभाग्यवती सविता संदीप पाटील पंचायत समिती सदस्य यांच्याकडून देणगीच्या रूपाने 10,000 रुपये इथे प्राप्त झालेत. तदनंतर आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील शिव वाहतूक सेना पालघर जिल्हा अध्यक्ष, द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वेसर्वा, युवा समाजसेवक, या परिसरातील युवा खेळाडूंच्या हृदयाची धडकन आणि त्यांचे सहयोगी मित्र रणजित प्रकाश किनी, आर के एंटरप्राइजेसचे मालक, या दोघांनी मिळून 25,000 रुपयाची रोख रक्कम देणगी या स्पर्धेकरता दिलेली आहे. शेवटचं षटक मैदानाच्या सुरू आहे पहिल्या डावातील आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मितेश शिंगोटे. या षटकामध्ये जर 15 धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकेल असं मला वाटतंय. मितेश शिंगोटे गोलंदाजी मार्गावर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर. मितेश शिंगोटे याचा हा चेंडूला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वळवलंय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेकरता फलंदाज धावतायत आणि बघता बघता कदाचित 3री धाव सुद्धा पूर्ण केली जाईल काय, आणि या 3 धाव पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय. या 3 धावा, 3 धावांची धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 26 धावा, 26. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. उद्याच्या दिवसामध्ये ज्या लढती आहेत त्या लढतींचं वर्णन आम्ही तुमच्या समोर ठेवलेलं आहे. ज्या रजनी स्पर्धेमध्ये जे संघ खेळणार आहेत ती चर्चा आपण पुन्हा पुन्हा करणार आहोत. हा पहिला डाव संपल्यानंतर पुन्हा ती चर्चा करणार आहोत आपण उद्या. म्हणजेच या रजनी स्पर्धेमध्ये डे 2 कसा असेल, दुसरा दिवस कसा असेल. गोलंदाज मितेश शिंगोटे, त्याच्या कोट्यातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. डावऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईक इनकडे जितेंद्र पाटील. निराश केलंय याआधी काव्य 11 अंकुस्मृती जुचंद्र संघाने, ज्यांच्याकडून मोठी आशा होती, अपेक्षा होती आणि त्या संघाला परतावा लागलं गेलं होतं. गोलंदाज तयार. चेंडूला उचलले, चेंडू हवेमध्ये, बहुधा या 4 धावा असतील की नाही. हा विकेटचा पतन होतोय आणि इथे चांगला झेल टिपलाय स्वप्नील मुकादम यांनी. गॉन. 5वा धक्का, 5 गडी बाद, धावसंख्या 26 धावा धावफलकावर. जितेंद्र पाटील हे सुद्धा नाराज आहेत. चांगला फटका होता. एकतर फोर्स थोडासा आणखीन असता तर कदाचित या 6 धावा असत्या. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत गेलाय. विनीत हा मधल्या फळीतील एक चांगला दर्जेदार क्रिकेटपटू आहे. त्याच्यावर भरोसा ठेवलाय, त्याच्यावर विश्वास दर्शवलाय. विनीत मैदानाच्या आत गेलाय. बाद झालेल्या फलंदाजांचं वर्णन करायचं झालं तर दिव्येश एकमात्र खेळाडू आहे जो सलामीला आलाय आणि त्याच्या बॅटमधून 2 वेळा 3 धावा आल्यात. याचाच अर्थ तो 7 धावसंख्येवर खेळतोय. हितेश यांनी चांगली फलंदाजी करताना 10 बॉलमध्ये 14 रन्स बनवल्यात. मधल्या फळीमध्ये आर्यन, दीक्षित, जितेंद्र हे मोठी जबाबदारी पेलवू शकले नाही. रिक्वायर रन रेट जो आपण बघतोय करंट रन रेट तो फार कमी आहे. 5 गडी बाद 26 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि स्ट्राईक इनकडे फलंदाज दिव्येश. चला घाई करा प्लीज, हरी अप.
दोन्ही संघ भरपूर वेळ वाया घालवत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये 7 वाजता पहिला मॅच स्टार्ट होईल, याची दखल घ्या. ऑफ स्टंपवर सफल झालाय. चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये खेळला. एक धाव पूर्ण केली. एका धावणीची धावसंख्या झाली ती 5 गडी बाद 27 धावा. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघितलं आपण एक चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व आणि चांगलं कर्तृत्व, हे 3 गुण, हे त्रिवेणी गुणाने संपन्न असलेले आमचे आयोजक कुमार अमितदादा केदारनाथ पाटील आणि त्यांचं हे संयोजन आहे. त्याला चांगली साथ त्यांच्या सहकाऱ्यांची, मग ते निखिल पाटील असो, सागर भोईर, कुणाल पाटील, दीपेश पाटील, मोहन पाटील, आर के एंटरप्राइजेसचे रणजित किनी. लोअर फुट चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळला जातं. चेंडू मिड विकेट क्षेत्रात. एक धाव पूर्ण. बघता बघता दुसऱ्या धावेकरता फलंदाज धावत आहेत. या 2 धाव मिळत आहेत आणि कदाचित तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल काय. ही तिसरी धाव पूर्ण होत आहे आणि याचं रूपांतर आता चौथ्या धावेमध्ये होते. 4 धाव पूर्ण होत आहेत. कदाचित 5 धाव होतील काय. दोन्ही गाड्या आता एकाच रुळावर आणि या 4 धाव मिळत आहेत. विकेटचं पतन जरूर झालंय. या 4 धावा, 4 धावांची धावसंख्या पोहोचली ती 31 वर. 31 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. परतावं लागतं फलंदाजाला. 6 गडी बाद 31 धावा. रिप्ले मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने या धावा चोरल्यात. तिकडे इकडे, तिकडे इकडे, अशा पद्धतीने फेकी झाली. खराब फेकी, खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलताना इथे या 4 धावा पूर्ण केल्यात आणि फलंदाजाला परतावं लागतं. विनीत नावाचा फलंदाज बाद झालाय. 4 धावा त्याने धावून पूर्ण केल्यात. धावसंख्या झाली ती 31 धावा. शेवटचे दिवेश नावाचा फलंदाज बाद झालाय आणि शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक आहेत. निशांत नावाचा हा खेळाडू मागे का राहिलाय, हा सुद्धा प्रश्न उद्भवलाय. निशांत त्याच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या धावा येत आहेत. चेंडू द्या. चेंडू देण्यात येतोय. जुना चेंडू मैदानाच्या आत दिला जाईल, यात काही शंका नाही. पहिल्या डावामध्ये आता फक्त शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 31. निशांत गेलाय. एक चांगला खेळाडू ज्याने मागच्या मॅचमध्ये 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं होतं. हितेंद्र भोईर आणि जितेश पाटील बंधू याला बाद केलं होतं. ते मोहरे बाद केल्यानंतर कलाटणी देण्याचं काम केलं. तरी सुद्धा मधल्या फळीमध्ये एक चांगली भागीदारी रचली गेली. मधल्या फळीमध्ये मी कौतुक करेन निखिल पाटील याचं. त्याने सुद्धा चांगला खेळ केला होता. संदेश डहाणे यांनी चांगला खेळ केला होता. अंतिम क्षणी पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं संघाला. हा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, चांगला ऑन ड्राईव्ह. एक धाव पूर्ण. दुसरी धावे करता धावतायत हे दोन्ही फलंदाज. खराबपैकी भूपेंद्र याची आणि फायदा फक्त होतोय 2 धावांचा. 2 धावा, 2 धावण्याची धावसंख्या पोहोचली ती 33 वर. 6 गडी बाद 33 धावा. 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर आता शेवटचा 1 चेंडू असेल. चालू असलेला मॅच जे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जे पाहत आहेत त्यांच्या माहिती करता आज या रजनी स्पर्धेमधील शेवटचा मॅच होतोय. पतू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध लढत तुम्ही बघतायत द ग्रेट मटा जुचंद्र अशी. आणि पहिला डाव सुरू आहे फलंदाजीचा. पतू पॅकर्स संघाला फलंदाजी करावी लागली आहे. 6 गडी बाद 33 धावा. शेवटचा बॉल. चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये. भूपेंद्र चेंडू खाली. तो कोणती चूक करत नाही मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि परतावं लागतं या फलंदाजाला. 7व्या विकेटचं पतन. 7 गडी बाद. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. ते 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय दुसऱ्या इनिंग मध्ये. ते द ग्रेट मराठा जुचंद्र संघासमोर 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर चर्चा करता पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परततोय. तत्पूर्वी दोन्ही संघांना विनंती करतोय, घाई करा, मैदानाच्या आतमध्ये उतरा. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. रजनी स्पर्धेतील हा डे 1 आहे. पहिल्या या
दिवसामध्ये आपण बघतायत शेवटचा मॅच सुरू आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध पतू पॅकर्स जुचंद्र असा जिंकण्याकरता 8.50च्या सरासरीने 34 धावांचं लक्ष आणि पाठलाग करण्याकरता प्रारंभिक जोडी आता लवकरात लवकर मैदानाच्या आत उतरेल, यात काही शंका नाही. तत्पूर्वी मी पतू पॅकर्स जुचंद्र संघाला विनंती करतोय, लवकरात लवकर तुमची फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. क्षेत्ररक्षक जातोय विनीत. सोहे बाजूने आपण चांगला नजारा बघतायत. आता जरी प्रेक्षक कमी असले तरी हा महत्त्वपूर्ण मॅच होतोय. चांगली लाईटची व्यवस्था चांगले आपण बघतायत. हॅलोजन लावले जात आहेत. चांगलं सुशोभीकरण केलं गेलं आहे. ज्या पद्धतीने या स्पर्धेचा दिमागदार पद्धतीने सुरुवात झाली, उद्घाटन सोहळा पार पाडला गेला आहे. शिखरजी ठाकूर, हितेंद्र ठाकूर साहेबांचे अनमोल रत्न आणि ते उपस्थित होते. त्याचबरोबर या स्पर्धेकरता उपस्थिती दर्शवली होती ते वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी सभापती सोलंकी साहेबांना बघितलं होतं. अतुल सोलंकी, बॅट्समन पाठवा, बॅट्समन लवकरात लवकर पाठवून द्या. अतुलजी सोलंकी साहेबांना बघितलं होतं. त्याच्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका आरोग्य विभागाचे उपसभापती आदरणीय सन्माननीय भूपेंद्र आत्माराम पाटील साहेबांना बघितलं आहे आणि त्यांच्या समेत माजी नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिकेचे वैभव सुदाम पाटील यांना सुद्धा या व्यासपीठावर आपण पाहिलंय. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं भेट देण्याकरता उमळमंग गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री विनय विवेक पाटील यांना सुद्धा आपण व्यासपीठावर बघितलं होतं. इतके चांगले मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले होते. मॅचकडे आपण रवाना होऊया. प्रारंभिक जोडी रवाना होतोय. मितेश शिंगोटे आणि त्याच्यासोबत रवींद्र वाघमारे, कॅप्टन. चांगला एक आदर्श कॅप्टन म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल. द ग्रेट मराठा चषकामध्ये त्याला संघाच्या बाहेर सुद्धा राहावं लागलं होतं एका मॅचमध्ये. तदनंतर आता तो कॅप्टनची जबाबदारी करतोय, कॅप्टनची जबाबदारी स्वीकारतोय. खुश असतील ज्या पद्धतीने खेळी झालंय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची. पहिल्या डावामध्ये चांगलं गोलंदाजी, चांगलं टॅकल, यष्टीरक्षक प्रणय म्हात्रे याचं चांगलं काम, सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं. चला मॅच स्टार्ट करा. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. नंबर 1चे षटक टाकण्याकरता निशांत. निशांत गोलंदाजी मार्गावर. एक्सचेंज स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून त्यांना अनेक वेळा आपण बघितलंय. आता पतू पॅकर्स जुचंद्र संघाकडून तो पतू पॅकर्स म्हणजेच प्रथमेश भोईर यांना हा मॅच जिंकून देईल काय, आणि हा जर मॅच जिंकून दिला तर त्यांच्याकरता एक मोठे पेरणुनी असेल. ओ, हा ऑन ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट बॅकवर्ड लेग मध्ये च्या दिशेने चेंडूला खेळलाय. एक धाव पूर्ण केली. एका धावेशी खातं उघडलंय फलंदाज मितेश शिंगोटे यांनी. संघाची धावसंख्या 1. सरासरी हवी आहे ती 8.50ची आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली. पहिली धाव आत्मविश्वासाची, पहिली धाव ही यशाची आणि ही पहिली धाव पूर्ण केली फलंदाजाने. हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केलाय. गोलंदाजी मार्गावर तुम्ही बघताय तर निशांत. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी होती निशांत याची. काव्य अहिल्यापन अंकुश स्मृती जुचंद्र संघाविरुद्ध, आणि तोच निशांत इथे कुठेतरी कमी पडतोय काय. अपेक्षापेक्षाही चांगली कामगिरी करावी लागेल. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलंय. चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलंय. 1 धाव पूर्ण. हितेश आहेत त्या ठिकाणी. हितेश भोईर क्षेत्ररक्षण करतायत. 1च धाव. एका धावेची धावसंख्या झाली ती बिनबाद 3. 2 चेंडूंमध्ये 3 धावा, 1 वाईडच्या स्वरूपात धाव मिळाली. काही चांगलं लाईव्ह कव्हरेज केलं जातंय JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून. प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांना तुम्ही बघू शकतात. शेवटपर्यंत स्वतः इथे राहिलेत. विशेष म्हणजे त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक करतो मी. रिवाचा फटका इन द एअर. चेंडू हवेमध्ये. हितेश भोईर चेंडूपर्यंत पोहोचतोय. बघता बघता मितेश शिंगोटे 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावा, 2 धावांची धावसंख्या 5. मागच्या मॅच मध्ये मितेश शिंगोटे यांनी जवळजवळ 4 चौकारणीशी 2,000 रुपये त्यांनी कमावलेत. आदरणीय सन्माननीय रणजित किनी RK एंटरप्राइजेसचे मालक यांच्या माध्यमातून त्यांना 2,000 रुपये मिळत आहेत. आणि त्याच्यानंतर 500 रुपये मिळत आहेत ते स्वप्नील याला.
थोड्याच वेळानंतर हा मॅच नंतर हे पारितोषिक आम्ही वितरित करणार आहोत. ओ चांगला फटका नव्हता, इथे तंत्र व्यवस्थित नव्हतं. एकच धाव, शॉर्ट स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. एका धावेची षटक आपण बघतायत. या षटकामध्ये गोलंदाजाचे 4 चेंडू टाकून चाललेत. धावसंख्या 6. 8.50च्या सरासरीने हा पाठलाग होतोय. विकेट जर मिळाला तर म्हणू शकतो की कमबॅक करू शकेल पतू पॅकर्स जुचंद्र संघ, कारण इथे या क्षणाला विकेटचं महत्त्व फार महत्त्वाचं असेल. विकेट फॅक्टर डब्ल्यू शोधावा लागेल. चेंडू हवेमध्ये, स्कूपचा फटका, काय सुंदर टोळा, देखना फटका. चेंडू अजूनही सीमारेषेच्या आत आडला गेलाय, आत आडला गेलाय. 3 धावा पूर्ण करतोय फलंदाज मितेश शिंगोटे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रवी याने मारला होता फटका आणि या 2 धावा मिळत आहेत रवींद्र याला. 2 धावांची धावसंख्या झाली ती 8. 5 चेंडूंमध्ये 8 धावा. खेळपट्टीवर चेंडू आपल्याला अचानकपणे थांबताना बघितला आपण. 8 धावा धावफलकावर. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या 8. स्ट्राईक इनकडे फलंदाज आपण बघतायत रवींद्र वाघमारे. आता निशांत याच्या कोट्यातील शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवर विकेट जर प्राप्त केला तर येणारा नवीन फलंदाजावर दबाव असेल. चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याचा प्रयास, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर, चेंडू सीमारेषे पार आणि हा लाईट चौकार. शानदार वजनदार चौकार. या टुर्नामेंट्स मधील या स्पर्धेमधील 40वा चौकार त्यांनी ठोकलाय. या 4 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 12 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 22 रनची आवश्यकता. 18 चेंडू 22 धावा. 18 बॉल टू गो अँड 22 रन्स रिक्वायर टू विन. दिमागदार, डोलदार, एक चांगलं नेतृत्व रवींद्र वाघमारे यांनी इथे दाखवलंय. कष्ट करतोय मैदानाच्या आतून संघाकरता मितेश शिंगोटे. श्वास आणि विश्वास इथे अदृश्य आहेत, मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला शक्य करू शकतात. 18 बॉल 22 रन्स, 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर आता नंबर 2चा गोलंदाज कोण असेल? कदाचित गोलंदाजी मार्गावर आणलं जाऊ शकतंय दिवेश याला. दिवेश याचं सुद्धा बहरदार कामगिरी झाली या स्पर्धेमध्ये. 2 मॅच ते जिंकलेत, 3रा मॅच खेळतायत. दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा जुचंद्र संघ सुद्धा 2 मॅच जिंकलेत. एकदा त्यांनी पराभवाचा धक्का दिला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला आणि दुसरा धक्का त्यांनी नुकताच दिलाय तो समीक्षा टायगर्स बाफाणे संघाला. चांगला मॅच बनण्याकरता विकेट हवा आहे. शोध घेत आहेत दिवेश. फिल्डिंग लावताना जरा वेळ घालवू नका, कारण वेळेला फार महत्त्व आहे मित्रांनो. वेळेकडे जर आपण लक्ष दिलं तर आम्हाला सांगतायत 3:02 झालेत. लक्षात घ्या, पहिला डाव संपल्यानंतर आता दुसऱ्या डावाला प्रारंभ झालाय. 3:02 दोघांमध्ये चांगली भागीदारी. धावसंख्या 12. गोलंदाज दिवेश. स्लोवर 1. मनगटाच्या साह्याने बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि चातुर्य बघायला मिळतोय. तंत्रशुद्ध फलंदाज कसा असायला हवा ते दाखवून देतो मितेश शिंगोटे नावाचा हा खेळाडू. 2 धावा, 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 14 स्कोर मूव्ज ऑन 14. 14 धावा, 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता. एक धाव फार मोलाची आहे मित्रांनो. या एका धावेला पूर्ण करण्याकरता कष्ट, परिश्रम, संघर्ष हा मैदानाच्या आतून करावा लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. लॉंग ऑन लॉंग ऑफ 38 सर्कलच्या बाहेर ठेवलाय. त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय 38 सर्कलच्या बाहेर. त्यानंतर आपण बघतायत एक क्षेत्ररक्षकाला ठेवलं गेलंय ते डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये जो 38 सर्कलच्या बाहेर आहे. गोलंदाज तयार. 17 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. ओ या चेंडूला पल्लू स्ट्रोक खेळलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले मितेश यांनी. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 15 धावा. 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली आहे ती 15 धावा. 16 चेंडूत 19 रनची आवश्यकता. ही इक्वेशन, हे सिच्युएशन बनलंय. हे रोखायचं असेल तर जादुई गोलंदाजी व्हायला हवी. एखाद्या जादूगर बोटांची जादू दाखवायला हवी गोलंदाजाने. ती जादू दाखवण्याची किमिया, लिलिया
गोलंदाज दिवेश करू शकेल काय? दिवेश तयार. मला सुंदर ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. मितेश दुसऱ्या धावेकरता धावतोय आणि अशा रीतीने या 2 धाव मिळतात या फलंदाजाला रवींद्र याला. या 2 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 17 वर. 17 धावा. 15 चेंडूत 17 धावेची आवश्यकता. याआधी धावा पूर्ण केल्या 10 चेंडूंमध्ये 17 आणि आता 15 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. 1.3 चेंडूंमध्ये या 17 धाव पूर्ण केलेत. म्हणजेच आम्हाला स्कोरर माहिती देत आहेत 15 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. ही इक्वेशन बनलंय, ही सिच्युएशन बनलंय. थोडासा दबाव टाकावा लागेल. टीम मीटिंग जरूर घ्या. जास्त वेळ जाईल असं काही करू नका. उद्याच्या दिवसामध्ये आपण लॉर्ड्स बघणार आहोत. डे 2 मध्ये पहिला मॅच असेल अमीन बॉईज वसईपाटा विरुद्ध एकविरा नायगाव. उद्याच्या दिवसात दुसरा मॅच असेल गावदेवी कोलशेत विरुद्ध पद्मावती प्रसन्न उमेमान. तिसरा मॅच असेल कुणाल स्पोर्ट्स वाघविळ विरुद्ध सोरा 11 राजावळी. चौथा मॅच असेल एमसीसी कासार वडवली विरुद्ध गावदेवी धानेव. प्रेक्षको, तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून जुडले गेलेत आणि तुमच्या माहिती करता हे संपूर्ण मॅचेस अशा पद्धतीने होणार आहेत. तर बॅकवर्ड स्कोर लेगमध्ये हलक्या हाताने चेंडूला फ्लिक केलंय. 1 धाव पूर्ण. एका धावेची धावसंख्या झाली ती 18 धावा. 1 षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 16 रनची आवश्यकता. 14 बॉल 16 धावा. अजूनही कठीण आहे होणं हे धावा. विकेट प्राप्त करावा लागेल आणि विशेष म्हणजे विश्वास नाही आहे. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वास गोलंदाजाला प्राप्त करावा लागेल. कट करण्याचा मानस. एकच धाव मिळतोय जे हवं आहे, जी रिक्वायर आहे आणि त्याच पद्धतीने हा रिक्वायर रन रेटच्या हिशोबात धावफलक अद्यावत करतोय फलंदाज मितेश शिंगोटे. 6 बॉलमध्ये 8 वर खेळतोय. 5 चेंडूंमध्ये 10 या धावसंख्येवर खेळतोय रवींद्र वाघमारे. 13 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. 13 चेंडू 15 धावा. दिवेश याचा पुढील चेंडू कट केलाय हलक्या हाताने शॉर्ट गली क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर आता समाधानी तो होतोय. 3 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद नाबाद जिंदाबाद 20 धावा. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 14 रनची आवश्यकता. 12 चेंडू 14 धावा. काय रोकेल फिल्डिंग करणारा हा संघ. दुसऱ्या बाजूला दोन्ही फलंदाज आता थकलेत, दमलेत. ऊर्जा निर्माण होणं कठीण आहे. गोलंदाज ऊर्जा निर्माण करेल काय? रजनी स्पर्धेचा अतिशय चांगला क्रिकेटचा मॅच होतोय. रजनी स्पर्धेमधील अतिशय चांगला मॅच होतोय. शॉन पदक सुद्धा या रजनी स्पर्धेमध्ये आपण बघतायत मैदानाच्या आत गेलेत. आणि ही पद्धत खरी आहे पाणी पियाची. कारण काही दुर्घटना सुद्धा या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण बघितल्यात. 2 खेळाडू होते. एका बाजूला महेश उर्फ बापू नलावडे या खेळाडूला सुद्धा आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर दुसरा एक खेळाडू आहे निश्चित त्याचं सुद्धा वर्णन आपण करणार आहोत. आणि म्हणूनच पाणी अशा पद्धतीने प्यायला हवं. पाणी हे फार महत्त्वाचं आहे. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. आणि मैदानाच्या आत आमचे स्वयंसेवक पाणी पुरवठा मंत्री बनत आहेत, पाणी पोचवत आहेत. 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. काय आयोजकांचा वेळ वाचवला जाईल. 12 बॉल आणि 14 रनची आवश्यकता असताना गोलंदाजाला प्रश्न पडलाय. क्रिकेट हा खेळ एकीचा आहे. क्रिकेट हा खेळ भावनेने खेळायला हवा. एकीट युनिटी मला पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना पतू पॅकर्स जुचंद्र संघामध्ये दिसली नाही. एकी आता दिसायला हवी. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती फक्त 20 धावा. 2 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 20 धावा. आता 2 षटकांमध्ये 7च्या सरासरीने 14 धावांची आवश्यकता. किती स्पष्ट आणि क्लीन स्कोरबोर्ड अपडेट केला जातोय. दुसऱ्या बाजूला JTC लाईव्ह यांचं चांगलं कव्हरेज. या जुचंद्र गावातील प्रसिद्ध
जोतामध्ये आलेली ही जेटीसी, कारण अनेक ठिकाणी नावं घेतली जाते जेटीसी या लाईव्ह कव्हरेज करणारे या संपूर्ण आपण बघतो प्रोपरायटर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते जेटीसी द्वारे. चांगला ड्राईव्ह आहे, स्ट्रेट टू द बॉलर होता. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलं नाही आणि बघता बघता दुसरी धाव घेताना परतावा लागतोय फलंदाजाला. मितेश शिंगोटे याची विकेट मिळतोय. धावबाच्या स्वरूपात मितेश बाद होतोय. धाव संख्या 21, एक गडी बाद. कशा पद्धतीने फिल्डिंग झाली ते सुद्धा आपण बघूया. आता 11 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता. फिल्डर जर बघितला तर विशाल होता आणि विशाल हा कोणताच नेम कधीच चुकत नाही. चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून झालाय आणि परतावा लागतोय मितेश शिंगोटे याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जात असताना स्वप्नील मुकादम. मितेश शिंगोटे याच्या खेळीचा जर आपण विचार केला तर मितेश शिंगोटे यांनी 6 बॉलमध्ये 8 रन्स बनवल्या. दुसऱ्या बाजूला रवी वाघमारे एका चौकारणीशी चांगली धावा जमवतोय. संघाला संकटामधून बाहेर काढण्याचं काम करतोय. आता नवीन फलंदाज स्वप्नील मुकादम लेदर क्रिकेट सुद्धा हा खेळाडू खेळलाय चिमाजी आप्पा या मैदानावर आणि ह्याच खेळाडूने अनेक मैदाने सुद्धा गाजवलेत. वेळ वाया जातो मित्रांनो, प्लीज मॅच स्टार्ट करा. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता. मॅच मध्ये परतण्याचे संकेत आणखीन एक विकेट मिळाल्यानंतर ते देऊ शकतात. जुचंद्र गावातील स्वर्गीय नागेश काका मैदान आणि त्या मैदानावर सुरू असलेली ही रजनी स्पर्धा. स्पर्धेचा पहिला दिवस, या रजनी स्पर्धेचं पहिलं पर्व आपण बघतोय. पहिल्या या दिवसामध्ये आमंत्रित केले गेले याच परिसरातील नामांकित अशा 8 संघांना. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला या पालघर जिल्ह्या व्यतिरिक्त संघ आपण पाहणार आहोत. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 13 रनची आवश्यकता. लेटकटचा फटका वगैरे मिळाला फलंदाजाचा. 1 धाव पूर्ण केली. एका धावणीची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 22 धावा. 2.2 चेंडूंमध्ये ही धावसंख्या उभारली गेली. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. रवी वाघमारे गायडन्स करण्याकरता विकेटच्या मध्यभागी आलाय, कारण नवीन फलंदाज स्वप्नील मुकादम. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवी असा फलंदाज आहे स्वप्नील मुकादम, कारण निश्चितच रवी वाघमारे यापेक्षा जास्त क्रिकेट स्वप्नील मुकादम नावाचा खेळाडू खेळलाय. त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, त्याच्याकडे तंत्र आहे. चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह आहे. शतरक्षक चुकतोय, फायदा घेतला गेलाय स्वप्नील मुकादम याच्याद्वारे. हितेश फिल्डिंग खराब करतोय आणि 2 धाव फलंदाज खेळपट्टीवर पूर्ण करतोय. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 1 बाद 24 धावा. अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत, म्हणजेच 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. दुसऱ्या बाजूला दीक्षित पाटील यांची चिंता वाढलंय की नेमकं आता फिल्डरला कुठे उभं करावं. क्रिकेटमध्ये गॅप शोधणं फार महत्त्वाचं आहे. मोकळ्या जागेमध्ये फटकेबाजी करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते काम करतायत स्वप्नील मुकादम, रवींद्र वाघमारे. पुढचा चेंडू, आता एक चांगला चेंडू गोलंदाजाने रिलीज केलाय. मॅच मध्ये परतण्याकरता विकेट तर हवा आहे आणि असे चेंडू सुद्धा अपेक्षित असतील. काय स्थिती आहे ते आपण जाणून घेऊया. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता 10 रनची आवश्यकता. 8 चेंडू 10 धावा. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धावणीची धावसंख्येत बदल, धावसंख्येत भर. धावा झाल्या धावफलकावर त्या 25 धावा. आता 8 चेंडू मध्ये 9 रनची आवश्यकता. 8 चेंडू आणि 9 धावा हव्या आहेत फलंदाजी करणाऱ्या या संघाला. काय गोलंदाज कामी येईल काय? यष्टी रक्षकाच्या पाठीमागे लॉंग स्टॉपच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. हा आलाय शानदार बहारदार चौकार. या 4 धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 29 वर. 29. 1 बाद 29 धावा. फक्त 5 रनची आवश्यकता 7 बॉलमध्ये. 7 चेंडू आणि 5 धावा. द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची ग्रेट कामगिरी. सुपर 4 मध्ये पोहोचण्याकरता त्यांना आता काही क्षणच बाकी आहेत. त्याच्यानंतर ते सुपर 4 मध्ये पोहोचतील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. विनीत मागणा ठरलाय तो आतापर्यंत. विनीत या पहिल्या षटक टाकत असतानाच 5 चेंडूमध्ये 9 धावा दिलेत.
इनसाइड आउट करून गॅप मध्ये चेंडूला खेळलाय. चेंडूचा पाठलाग करण्याकरता शतरक्षक पुढे जात आहेत. 2 धावा पूर्ण फलंदाजाने केलेत. या 2 धावा मिळत आहेत आणि याच बरोबर षटकाची समाप्ती होईल काही नाही. ओव्हर थ्रो होतोय. तिसरी धाव सुद्धा मिळते. या 3 धावांची धावसंख्या पोहोचली 32 वर. प्रत्युत्तर दाखल 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 षटकांमध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चेकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. बघूया आपण 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. आता फलंदाजाचे शेजारी वाढलेत, शत्रू वाढलेत. ज्या पद्धतीने आपण फिल्डिंग बघतायत याला म्हटलं जातं अम्ब्रेला स्टाईल. आणि इथे फिल्डिंग बघताय तुम्ही सिलिमिड ऑफ शॉर्ट मिड विकेट. चांगला पंचचा फटका. निश्चित 2 धाव मिळतील की 4 धाव मिळतील. दण दण करत हा विजयी चौकार टोकलाय आणि अशा रीतीने सुपर 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला सापडलाय. रजनी स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दमदार दिमागदार प्रवेश केलाय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने. ग्रेट कामगिरी या संघाची. व्हॉट अ मॅच. हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर पडा प्लीज. गो अहेड कॅप्टन. हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे.